कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं कायझेन अँड जस्ट इन टाईम म्हणजे काय. कायझेन अँड जस्ट इन टाईम हे कशाला हेल्प करतं की आपल्या प्रोडक्टची क्वालिटीविटी वाढवण्यासाठी, आपलं प्रोडक्ट क्वालिटेटेड होण्यासाठी जे काही क्वालिटी गुरु नंतर आफ्टर जे काही स्लोगन्सचा यूज केला जातो त्याचं आपण डिस्क्रिप्शन बघितलं. आज आपण बघणार आहोत ISO 9000. ISO मीन्स व्हॉट आणि ISO 9000चा यूज कुठे केला जातो. ISO म्हणजे इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑर्गनायझेशन. एका स्टँडर्ड ऑर्गनायझेशन थ्रू जे वर्क होतं अबाउट द क्वालिटी त्याला ISO म्हटलं जातं. ISO स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे इट इज अ सिस्टीम विच शो द कस्टमर ॲडॉप्टेड इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑफ क्वालिटी मॅनेजमेंट. जे काही इंटरनॅशनल बॉडीने एक क्वालिटीबद्दलचं जे काही प्रोसिजर जे काही सिक्वेन्स फॉलो केलेला आहे किंवा बनवला आहे त्याला फॉलो करून जर आपण आपल्या कंपनीचं प्रोडक्ट जर घेतलं तर ते एक स्टँडर्ड क्वालिटी मेंटेन करतं, एक स्टँडर्ड ब्रँड मेंटेन करतं असं ISOचं म्हणणं आहे. ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये सगळ्याच गोष्टी ISO स्टँडर्ड असल्या पाहिजे असं वाटतं. बट आपल्या देशामध्ये आपल्या वर्ल्डमध्ये 204 छोटे मोठे देश आहेत आणि सगळ्याच देशांना ISO स्टँडर्ड अफोर्ड करणं हे पॉसिबल नाही आहे. म्हणून फक्त 162 कंट्रींनीच ISOचं मेंबरशिप घेतलेलं आहे आणि ISOचे जे काही ऑर्गनायझेशन आहे फाउंडर आहे ते जेनेवा फ्रॉम द स्वित्झर्लंड इथे ISOचं ऑर्गनायझेशन फाउंड झालेलं आहे आणि 162 कंट्र्या या ऑर्गनायझेशनच्या मेंबर्स आहेत. यांच्या थ्रू जे काही सर्टिफिकेशन्स होतं, जे काही कंपन्यांना सर्टिफाय केलं जातं फॉर द प्रोडक्शनसाठी, प्रोसेससाठी आणि एक इंटरनॅशनल लेवलचा त्यांना टॅग दिला जातो ते ISO थ्रू वर्क केलं जातं. ISO म्हणजे काय, आपण जेव्हा प्रोडक्ट परचेस करतो त्यावर एक ISO टॅग लावलेला असतो किंवा कंपनीच्या प्रोफाईलवर सेक्टरमध्ये आपल्याला ISO सर्टिफाय कंपनी असे सर्टिफिकेट लागलेले दिसतात. तर त्याने कंपनीचा स्टँडर्डनेस मेंटेन होतो. त्यानंतर ISO जर कंपनी असेल, ISOला जर फॉलो करत असेल तर ISOला फॉलो करून कंपनी आपली प्रोसेस इम्प्रूव्ह करतं. प्रोसेसबरोबर प्रोसेसला इम्प्रूव्ह करण्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल कंपन्यांना ISO बॉडीकडे अप्लाय करावं लागतं फॉर द ISO सर्टिफिकेशनसाठी. फर्स्ट ऑफ ऑल कंपन्यांना ISOसाठी अप्लाय केल्यानंतर त्या ISO बॉडीमध्ये ऑर्गनायझेशनमध्ये जी काही ॲक्रेडिटेशनसाठी आपण जी काही डिमांड करतो ISOला त्यामध्ये क्वालिटी एक्सपर्ट राहतात. ते क्वालिटी एक्सपर्ट आपल्या कंपनीमध्ये कंपनीची वर्क सिस्टीम चेक करतात, त्यानंतर कंपनीची प्रोसेस चेक करतात, त्यानंतर स्टार्टिंग अँड एंडिंग प्रोसेस बघतात कंपनीची, त्यानंतर फायलिंगवर बघतात, स्टाफ मॅनेजमेंट बघतात, लेबर मॅनेजमेंट बघतात, वर्किंग इफिशियन्सी इम्प्रूव्ह करतात. या सगळ्या गोष्टींना कन्सिडर करून ISO सर्टिफाय केलं जातं. ISO जेव्हा सर्टिफाय करतात तेव्हा आपण कुठला प्रोडक्ट बनवत आहोत त्या प्रोडक्टशी त्या एक्सपर्टला कसलाच कॉन्टॅक्ट नसतो, कसलाही संबंध नसतो. ओन्ली त्यांचा संबंध कशाशी असतो, वॉट एव्हर मे बी तुम्ही कुठले पण प्रोडक्ट बनवा त्या प्रोडक्टचा ISO सर्टिफिकेशनशी काही संबंध नसतो. पण तुम्ही तो प्रोडक्ट बनवत असताना विच टाईप्स ऑफ प्रोसेस फॉलो करता, तुमची वर्किंग सिस्टीम किती इफिशियंट आहे, तुम्ही जे वर्क करता, जो स्टाफ मॅनेजमेंट आहे, जो लेबर आहे तो स्किल्ड आहे की नाही, तुमची वर्क त्याने काय होतं, तुम्ही ISO सर्टिफायला जर ॲप्लाय केलं तर आपण आपली स्टाफ मॅनेजमेंट इम्प्रूव्ह करतो, लेबर मॅनेजमेंट इम्प्रूव्ह करतो, आपलं फायलिंग वर्क जे काय आहे ते स्ट्रॉंग ठेवतो, इव्हिडन्स ठेवतो प्रत्येक गोष्टीचं. त्याने ॲटोमॅटिकली काय होतं की आपली वर्किंग इफिशियन्सी काय होते, इम्प्रूव्ह होते आणि वर्किंग इफिशियन्सी इम्प्रूव्ह जर झालं तर आपलं प्रोडक्ट इम्प्रूव्ह होतो. त्यामुळे ISO स्टँडर्ड किंवा ISO कमिटी ओन्ली कशावर भर देते की तुमच्या प्रोसेस, तुमच्या सर्व्हिसेस, तुमचं मॅनेजमेंट कसं आहे आणि तुमची वर्किंग इफिशियन्सी कशी आहे याला बघूनच ISO सर्टिफाय केलं जातं. आफ्टर ISOचे जे काही क्वालिटी एक्सपर्ट आहे त्या क्वालिटी एक्सपर्टने जर तुमच्या या सगळ्या प्रोसेस चेक केल्या, या सगळ्या प्रोसेस चेक केल्यानंतर तुम्ही जो प्रोडक्ट बनवत आहात तो ऑब्वियसली कसा असणार आहे, गुड इन सर्व्हिस असणार आहे, त्याची क्वालिटी कशी असणार आहे, बेस्ट असणार आहे. तर त्यानंतर ISOची जी काही
टीम आहे ती वोटिंग करून किंवा एक रिझल्ट बनवते आणि त्या रिझल्टमध्ये जर तुम्ही 100% फुलफिल झाला प्लस मायनसमध्ये तर तुम्हाला ISO सर्टिफाय असल्याचं सर्टिफिकेशन भेटतं. आणि आफ्टर द ISO सर्टिफिकेट भेटल्यानंतर तुमचं कसलं वर्क असतं, ISO सर्टिफिकेशन भेटल्यानंतर की आपलं प्रॉपर जी काय आपण सिक्वेन्स फॉलो केलेली आहे फॉर द ISO सर्टिफिकेशन, त्या ISO सर्टिफिकेशनसाठी जी सिक्वेन्स फॉलो केली त्याप्रमाणेच आपलं प्रोडक्शन घेत राहायचं. आता एकदा ISO सर्टिफाय झालं म्हणजे आपलं प्रोडक्ट हे कंटिन्युटीमध्ये किंवा कंटिन्युअसली इफिशियन्सीमध्ये किंवा क्वालिटेटेड प्रोडक्टमध्ये आपण त्याचं फॉर्मेशन घेतोच असं नाही. एकदा ISO सर्टिफाय झालं म्हणजे परत त्याला चेक करायची गरज नसते, असं काहीही नसतं. सपोज आपण कॉलेजेसचं एक्झाम्पल घेऊ. NAAC वगैरे ह्या ज्या काही ॲक्रेडिशनच्या सिस्टीम्स असतात त्यांचं वर्क काय असतं की तुम्हाला फर्स्ट ॲक्रिडेशन झालं, त्या ॲक्रिडेशनवरनं ABC तुमचं, मग त्यामध्ये तुमच्या कॉलेजचं क्लीननेस किती आहे, वर्क इफिशियन्सी किती आहे, स्टाफ कसा आहे, PhD होल्डर आहे की नाही, त्यानंतर क्लासरूम्स बघतात, एन्व्हायरमेंट बघतात, कॅन्टीन फॅसिलिटीज, ट्रान्सपोर्टेशन्स, त्यानंतर युनिफॉर्म वेअरिंग, त्यानंतर डिसिप्लिन्स, त्यानंतर डॉक्युमेंटेशन्स, ॲक्टिव्हिटीज, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज, या सगळ्या गोष्टी या काय झाल्यात प्रोसेस, या सगळ्या प्रोसेस झाल्या. त्या प्रोसेस थ्रू तुम्ही काय एज्युकेशन्स देत आहे त्यानंतर ते डिसाईड करतात की तुम्हाला A ग्रेड हवा, B ग्रेड हवा की C ग्रेड हवा. आणि एकदा ग्रेड ॲक्रिडेशन केला, NAACने एकदा ॲक्रिडेट केलं तर असं नाही की थ्रू आऊट जोपर्यंत कॉलेज आहे तोपर्यंत ते त्याच क्वालिटीला मेंटेन करतात, तर असं काही नसतं. त्यांची एक सर्टन टाईम पिरियड असतो, त्या सर्टन टाईम पिरियडनंतर ते परत एकदा ऑडिट करतात, परत एकदा ॲक्रिडेशन करतात आणि देन त्यानंतर आपली रँकिंग ठरवतात. तर सेम प्रोसिजर कंपन्यांमध्ये पण फॉलो केली जाते की एक सर्टन टाईम पिरियडनंतर तुम्ही तुमची प्रोसेसला ISOची जी काय टीम आहे ती परत एकदा येऊन तुमचं ऑडिट करते. आणि याच्यासाठी तुम्हाला तुमचं डॉक्युमेंटेशन प्रॉपर पाहिजे, डाटा प्रॉपर पाहिजे. जर तुमचा डाटा, डॉक्युमेंटेशन, प्रोसेस जर प्रॉपर नसेल तर ते तुमचं ISO सर्टिफिकेशन कॅन्सल करू शकतात. त्यामुळे ISO सर्टिफाय केलेल्या कंपनीला आपलं स्वतःचं सेल्फ म्हणजे काय फायलिंग वर्किंग आहे किंवा आपला डाटा स्टोरेज आहे, त्यानंतर आपले वर्किंग फॅसिलिटी किंवा वर्किंग प्रोसेस ज्या काही आहेत त्या मेंटेन कराव्या लागतात. अदरवाईज जर परत एकदा क्वालिटी एक्सपर्टने जर त्या प्रोसिजरला चेक जर केलं तर आपलं ॲक्रिडेशन काय होऊ शकतं, आपलं ISO सर्टिफिकेशन कॅन्सल होऊ शकतं. त्यानंतर आता ISO सर्टिफाय जर कंपन्यांनी प्रोडक्शन फॉर्म केलं तर ॲटोमॅटिकली त्याची लेवल ही इंटरनॅशनल लेवलवर जाते. म्हणजे जर ISO सर्टिफाय काय सांगतं की तुम्ही जो काही ISO सर्टिफाय जर आपण ॲप्लाय केला तर तो आपल्या स्टाफ मेंबरला, सिस्टीमला ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो. आपल्या स्टाफला, सिस्टीमला ट्रेनिंगची गरज आहे आणि ही ट्रेनिंग तुम्ही ISO सर्टिफाय जर व्हायचं असेल तर ही ट्रेनिंग करणं कंपल्सरी आहे असं ते काय करतात, आपल्या कंपन्यांना सजेशन देतात. त्याने काय होतं, आपल्या प्रोसेस इम्प्रूव्ह होतात आणि प्रोसेस इम्प्रूव्ह जर झालं तर आपला जो काही प्रोडक्ट आहे तो इंटरनॅशनल लेवलवर जातो, आपल्या कंपनीची ग्रोथ होते. आता ISO 9208 हे फर्स्ट प्रिव्हियस ISO सर्टिफिकेशन होतं. आता सध्या क्वालिटीसाठी यूज केलं जाणारं ISO 2015 हे क्वालिटीसाठी यूज केलं जाणारं सर्टिफिकेशन आहे. असं नंबर ऑफ सर्टिफिकेशन आहे ISOमध्ये, म्हणजे फूडसाठी वेगळं, हेल्थसाठी वेगळं, ऑर्गनायझेशनसाठी वेगळं, बायोलॉजिकल केमिकल फॅक्टरींसाठी वेगळं. तर अशा भरपूर साऱ्या प्रोडक्ट्सची, भरपूर साऱ्या सर्व्हिसेसची, भरपूर साऱ्या सिस्टीमशी वेगवेगळं ISO सर्टिफिकेशन आहे. बट आपण आता विचार कसल्या गोष्टीचा करतो आहे किंवा आपण कसल्या गोष्टीचा स्टडी करतो आहे तर क्वालिटीचा स्टडी करतो आहे. त्यामुळे क्वालिटीसाठी नाऊ डेजमध्ये यूज केलं जाणारं ISO सर्टिफिकेशन ते म्हणजे ISO 2015 फॉर यूज फॉर द क्वालिटी इम्प्रूव्हमेंट. त्यानंतर आता आपण डिस्कस करू की
मी जे काही तुम्हाला डिस्क्रिप्शन दिलं आहे त्याचं मी स्क्रीनवर दाखवलं आहे की इट इज अ सिस्टीम विच शोज अ कस्टमर ॲडॉप्टेड इंटरनॅशनल स्टँडर्ड ऑफ द क्वालिटी मॅनेजमेंट. ही कस्टमरने ॲडॉप्ट केलेली आहे इंटरनॅशनल स्टँडर्ड मेंटेन करण्यासाठी क्वालिटीचा. त्यानंतर ISO स्टँडर्ड इम्प्लिमेशन शोज दॅट ऑल द प्रोसेस यूज फॉर मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्ट आर ऑडिटेड इंटरनली वॉज वेल डॉक्युमेंटेड. मी काय सांगितलं की ISO जर सर्टिफाय करायचं असेल तर आपलं फायलिंगवर आपलं डॉक्युमेंट वर्क आपला डाटा मेंटेन असला पाहिजे. जर आपलं ऑडिट केल्यानंतर जे काही क्वालिटी एक्सपर्ट आहे त्यांना आपले वेल डॉक्युमेंट भेटले पाहिजे, आपलं ऑडिट प्रॉपर असलं पाहिजे, आपली जी काही आपण जे काही वर्क करतो त्याची फायलिंग व्यवस्थित असली पाहिजे, तर आपला ISO सर्टिफाय पण होतो. आणि सर्टन काही ISO सर्टिफाय झाल्यानंतर जो काही सर्टन पिरियडनंतर परत एकदा प्री चेकिंग होते, तेव्हा जर आपण या सगळ्या गोष्टी मेंटेन केल्या तर आपला ISO सर्टिफिकेशन कॅन्सल होत नाही. त्यानंतर नेक्स्ट आहे की मी सांगितलं ISO 9000 2015 ही क्वालिटीसाठी यूज केलं जातं. तर मेनी व्हरायटीमध्ये प्रोसेस अँड सिस्टीम अवेलेबल आहे, तर त्याच्यासाठी वेगवेगळे ISO सर्टिफिकेशन्स आहे. ISO हा एक इंटरनॅशनल टॅग आहे अँड 9000 ही त्याची सिरीज आहे, म्हणजेच कोडिंग आहे त्याची. द ISO quality standards are frequently followed for the food safety, data security in computer, agriculture, healthcare industry, education institution and etc. जे की मी सांगितलं. फॉर एक्झाम्पल दिलं 2050 हे क्वालिटीसाठी यूज केलं जातं. तर अशा भरपूर साऱ्या प्रोसेसशी, भरपूर साऱ्या प्रोडक्शन घेणाऱ्या कंपन्यांशी वेगवेगळ्या ISO सर्टिफिकेशन्स असतं. तर आपण बघणार आहोत ISO सर्टिफिकेशनचे बेनिफिट्स. फर्स्ट बेनिफिट आहे की डे बाय डे ह्युमन्सला कशाची नीड पडते आहे, डे बाय डे ह्युमन्सला स्टँडर्ड क्वालिटी मेंटेन करण्याची किंवा स्टँडर्ड क्वालिटेटेड प्रोडक्ट यूज करण्याची गरज आहे. तर ISO सर्टिफाय जर कंपनी असेल तर डे बाय डे जे काही चेंजेस होत आहे क्वालिटीमध्ये, तर ते चेंजेस ते काय करतात, इफिशियंटली किंवा पटकन इम्प्रूव्ह करून घेतात. त्यानंतर नेक्स्ट आहे प्रोडक्ट क्वालिटी इम्प्रूव्ह होते. ऑब्वियसली जर सगळ्या प्रोसेस एका सिक्वेन्सने, एका स्टँडर्डने मेंटेन केल्या जात असेल तर त्या प्रोडक्टची इफिशियन्सी काय होते, इम्प्रूव्ह होते. त्यानंतर ISO सर्टिफाय जर कंपनी असेल तर मार्केटमध्ये त्याला डिमांडही असतो. मार्केटमध्ये डिमांड जर असेल तर त्याने काय होतं की आपल्या कंपनीची ग्रोथ होते. लोकल कंपन्यांपेक्षा ISO सर्टिफाय जर कंपनी असेल तर मार्केटमध्ये परचेस करणारे जे काही कस्टमर्स आहेत ते थोडा कमी विचार करतात. म्हणजे ॲटोमॅटिकली ISO हे काय आहे, स्टँडर्ड टॅग आहे हे प्रत्येकाला माहिती आहे. तर ISO सर्टिफाय जर कंपनी असेल तर त्याने आपल्या कंपनीची ग्रोथ इझिली होते. त्यानंतर नेक्स्ट आहे आपलं जे काही प्रोडक्ट आहे ते फक्त आपण लोकल मार्केटमध्येच सेल करतो असं काही नाही. जर ISO सर्टिफाय आपली कंपनी असेल तर इंटरनॅशनल मार्केटमध्ये आपण आपलं प्रोडक्ट हे सेल करू शकतो, हे त्याचं एक बेनिफिट आहे. त्यानंतर ISO सर्टिफाय जर प्रोडक्ट असेल तर मार्केटमध्ये आपला आपोआप ब्रँड तयार होतो. तर ब्रँडेड वस्तू म्हणून आपल्या प्रोडक्टला ओळखलं जातं. तर नंबर ऑफ बेनिफिट्स आर अवेलेबल फॉर डिपेंडिंग अपॉन द ISO, बट मी काही लिमिटेड तुम्हाला एक्झाम्पल दिले आहेत. तर आजचं आपण जे काय डिस्कशन केलं, ऑल ओव्हर ISOबद्दल डिस्कशन केलं. आय होप प्रत्येकाला ISO म्हणजे काय आणि ISOचा यूज कशासाठी केला जातो हे कळलं असेल. अँड आपण डिस्कशन करत आहोत अबाउट द क्वालिटी, त्यामुळे क्वालिटीसाठी एक सेपरेट जे काही ISO आहे तर एक कंपनी इंटरव्ह्यू टेक्निक्समध्ये किंवा इतर कुठे पण विचारलं जाऊ शकतं की क्वालिटीबद्दलचं यूज केलं जाणारा ISO स्टँडर्ड कोणता, तर तो ISO 9215 असा आहे. दिस इज ऑल अबाउट ओव्हर द ISO 9000. आय होप सगळ्यांना माझं एक्सप्लेनेशन कळलं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत क्वालिटी ऑडिट. आपण जे अगोदर बघितलं ISO 9000 म्हणजे काय, ISO म्हणजे काय आणि ISOचं इंटरनल रिलेशन्स जे काय आहे ऑडिट बरोबर ते पण आपण डिस्कस करणार आहोत. तर ISO म्हणजे काय, एक स्टँडर्डनेस मेंटेन करण्यासाठी एक सर्टिफिकेशन दिलेलं असतं कंपनींना, दॅट इज कॉल्ड द ISO. अँड ऑडिट मीन्स वॉट, ऑडिट मीन्स वॉट,
मी स्क्रीनवर दाखवलं आहे. क्वालिटी ऑडिट इज डिफाईन ॲज अ सिस्टमॅटिक अँड इंडिपेंडंट मॉनिटरिंग टू डिटरमाइन वेदर ॲक्टिव्हिटी अँड रिलेटेड रिझल्ट कॉम्प्ली विथ प्लॅन मॅन्युअल अँड वेदर दिस मॅन्युअल आर इम्प्लिमेंटेड इफेक्टिवली अँड आर सुटेबल टू अचीव ऑब्जेक्टिव्ह. म्हणजेच काय की ऑडिट ही अशी कन्सेप्ट आहे की ती एक सिस्टम आहे, सिस्टमॅटिकली वर्क करते आणि इंडिपेंडंट म्हणजे कुठल्याच प्रकारचं बायस्ड जे काही आहे बायस्डपणा ते करत नाही, इंडिपेंडंटली वर्क करत असतं टू मॉनिटरिंग अँड डिटरमाइन द ॲक्टिव्हिटीज. जे काही आपल्या कंपन्यांमध्ये जे काही ॲक्टिव्हिटी चाललेल्या असतात, आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये फर्ममध्ये जे काही ॲक्टिव्हिटी चाललेल्या असतात त्यांना मॉनिटरिंग करायचं, त्यांच्या त्या ॲक्टिव्हिटींना डिटरमाइन करायचं आणि त्या रिलेटेड जे काही ऑब्जेक्टिव्ह आहे ते ऑब्जेक्टिव्ह कलेक्ट करायचे. मीन्स जे इव्हिडन्स आहे त्या फर्ममध्ये वर्क करत असतानाचे, त्या सिस्टीममध्ये वर्क करत असतानाचे वर्किंगचे जे काही इव्हिडन्स आहे की जे इव्हिडन्स फुलफिल करू शकतात की दिस कन्सेप्ट दिस प्रोसेस इज अ टोटली अँड 100% क्वालिटीशी रिलेटेड किंवा क्वालिटीला फुलफिल करत आहेत. असे जे काही ऑब्जेक्ट्स आहेत त्या ऑब्जेक्टला मॅन्युअली कलेक्ट करण्याचं काम जे काही असतं त्याला ऑडिट म्हटलं जातं. आणि ऑडिट जर केलं, ऑडिटला जर आपल्याला परफेक्ट असे इव्हिडन्स आपण कलेक्ट केले, जे काय आपल्याला प्रूफ हवे आहेत ते प्रूफ जर आपण कलेक्ट केले तर आपण 100%ली आपल्या ऑब्जेक्टिव्हला अचीव करू शकतो, ते पण इफेक्टिवली असं सांगितलं आहे. इन अनदर वर्डमध्ये ऑडिटची अशी एक डेफिनेशन होती. ऑडिट इज अ डिफाईन ॲज अ सिस्टमॅटिक इंडिपेंडंट अँड डॉक्युमेंटेड प्रोसेस. ऑडिट म्हणजे एक सिस्टीमने चालणारी, इंडिपेंडंट म्हणजे विदाऊट बायस डॉक्युमेंट प्रोसेस. म्हणजे जे काय डॉक्युमेंटेशन्स आहेत आपल्या कंपन्यांमध्ये ते डॉक्युमेंटेशन्स जो काय आपण प्रोसेसला यूज करणारं मटेरियल आहे, त्यानंतर इनवर्ड आउटवर्डचं डिस्पॅच आहे, वर्किंग जो काय आपलं इकॉनॉमी जे काही आपलं ॲन्युअल इन्कम जो काय टर्नओव्हर आहे त्यांचं सगळ्यांचं एक सिस्टमॅटिकली जो काय डाटा बनवलेला आहे त्याची डॉक्युमेंटेड प्रोसेस म्हणजे. अँड परत एकदा पूर्ण डेफिनेशन सांगते. सिस्टमॅटिक इंडिपेंडंट अँड डॉक्युमेंटेड प्रोसेस फॉर ऑब्टेनिंग ऑडिट इव्हिडन्स. जेव्हा आपण इंडिपेंडंट अँड डॉक्युमेंटेड प्रोसेस चालू करतो तेव्हा काय होतं की ऑडिटबद्दलचे इव्हिडन्स कलेक्ट करायला सुरुवात करतो. ऑब्टेनिंग ऑडिट इव्हिडन्स अँड इव्हॅल्युएटिंग द ऑब्जेक्टिव्हली टू डिटरमाइन द एक्सटेंट टू विच द ऑडिट क्रायटेरिया फुलफिल. जेव्हा आपण सिस्टमॅटिकली इंडिपेंडंटली डॉक्युमेंट प्रोसेस स्टार्ट करतो तेव्हा ती डॉक्युमेंट प्रोसेस स्टार्ट करत असताना आपण ऑब्जेक्टिव्ह कलेक्ट करण्यासाठी स्टार्ट करतो. आणि हे ऑब्जेक्टिव्ह कलेक्ट करून आपण काय करतो त्याला इव्हॅल्यूट करतो. ऑब्जेक्टला इव्हॅल्यूट केल्यानंतर आपल्याला एव्हिडन्स भेटतात अबाउट द सिस्टम. सिस्टमच्या अबाउट आपल्याला इव्हिडन्स भेटतात आणि ते इव्हिडन्स काय प्रूव्ह करतात की ते इव्हिडन्स आपलं सर्टिफिकेशन देतात की आपल्या कंपन्यांमध्ये चाललेलं वर्किंग जे काय आहे ते करेक्ट आहे. त्यालाच काय म्हटलं जातं ऑडिट म्हटलं जातं. आता ऑडिट इन क्वालिटी आपण जे काय नंबर ऑफ टाईप्स ऑफ ऑडिटरचा मग इकॉनॉमिकल्स ऑडिट असतात, प्रोसेस ऑडिट असतात, त्यानंतर सिस्टीम्स ऑडिट असतात, त्यानंतर इन्स्पेक्शन डिपार्टमेंटसाठीचे ऑडिट असतात, प्रोडक्शन डिपार्टमेंटसाठीचे ऑडिट असतात, डिझाईन डिपार्टमेंटसाठी ऑडिट असतात किंवा क्वालिटी डिपार्टमेंटसाठी ऑडिट असतात किंवा फील्डवर किंवा सेल डिपार्टमेंटसाठी पण ऑडिट केलं जातं. किती मटेरियल इनवर्ड झालं, किती मटेरियल आउटवर्ड झालं. त्यानंतर इन्स्पेक्शन डिपार्टमेंटमध्ये ऑडिट कशासाठी होतात की आपण किती इक्विपमेंट मागवलेत, त्यानंतर किती इक्विपमेंटचा यूज केला, किती इक्विपमेंटचा मेंटेनन्स केला, किती तिथे आपण किती इफिशियंट वर्क केलं, किती प्रोडक्टचे इन्स्पेक्शन केलं. तर हे सगळं काय आहे की एका प्रकारचं ऑडिट आहे. तर आज आपण डिस्कस करणार आहोत तो म्हणजे सिस्टम ऑडिट. आपण सिस्टम ऑडिटबद्दल बघणार आहोत. इन शॉर्टमध्ये ऑडिट म्हणजे काय, क्वालिटी ऑडिट म्हणजे काय, सर्वे. जे काय आपलं वर्क होत आहे कंपन्यांमध्ये त्याचा सर्वे करणं म्हणजे ऑडिट करणं. अँड ISO हे जे काय क्वालिटी ऑडिट आहे ते अकॉर्डिंग टू ISO 8402 या सर्टिफिकेशनमध्ये वर्क करत असतं.
तर आता आपण डिस्कस केलं की व्हॉट इज अबाउट ऑडिट अँड ऑडिट म्हणजे काय सर्वे, मी हे जे काही सांगितलं. त्यानंतर नेक्स्ट मी स्लाईडवर दाखवलं आहे, अ क्वालिटी ऑडिट कॅन बी अप्लाइड टू व्हेरियस ॲस्पेक्ट ऑफ बिझनेस लाईक इट कॅन बी अप्लाइड ऑन इन्व्हेंटरी ऑर सर्वे, एम्प्लॉई मॅनेजमेंट अँड डाटाबेस. जे की मी सांगितलं की ऑडिट नंबर ऑफ टाईप्सचे असतात. ते एम्प्लॉईसाठीचे असू द्या, म्हणजे वर्कर्स मॅनेजमेंटचं ऑडिट असू द्या, इन्व्हेंटरी म्हणजे इनवर्ड आउटवर्ड मटेरियलबद्दलचं ऑडिट असू द्या, किंवा वेगवेगळे प्रोसेससाठीचं ऑडिट असू द्या. तर या नंबर ऑफ टाईप्स ऑफ ऑडिट अवेलेबल असतात. आणि प्रत्येक गोष्टीला जर आपल्याला सिस्टमॅटिकली डिझाईन करायचं असेल, त्याचा जर फीडबॅक घ्यायचा असेल, आयदर आपलं प्रोडक्ट किंवा आपलं प्रोडक्शन ओके आहे की नाही, किंवा आपलं प्रोडक्शन घेत असताना आपली कंपनी एस्टॅब्लिश केली असताना आपलं जे वर्क आहे ते प्रॉफिटमध्ये आहे की नाही, हे जेव्हा आपण हे जर आपल्याला चेक करायचं असेल, आपल्याला जर ते असिस्ट करायचं असेल, तर ऑडिटची गरज ही प्रत्येक फील्डला आणि प्रत्येक डिपार्टमेंटला करावी लागते. त्याचप्रकारे मी जे काही सांगितलं की आपल्याकडे डिझाईन डिपार्टमेंटला ऑडिट होतं, प्रोडक्शन डिपार्टमेंटला ऑडिट होतं, इन्स्पेक्शन डिपार्टमेंटला ऑडिट होतं, नंबर ऑफ टाईप्स ऑफ डिपार्टमेंटला ऑडिट होतं. त्यापैकी आपण बघणार आहोत सिस्टीम ऑडिट. सिस्टीम ऑडिट म्हणजे काय? आता सिस्टीम ऑडिटमध्ये 3 टाईप्स असतात. एक फर्स्ट पार्टी ऑडिट, सेकंड पार्टी ऑडिट अँड थर्ड पार्टी ऑडिट. मी इन शॉर्टमध्ये सांगते. फर्स्ट पार्टी ऑडिट म्हणजे काय? इंटरनल ऑडिट करणं, कंपनीने स्वतःचा जो काय ग्रोथ आहे त्याला असिस्ट करण्यासाठी, किंवा इंटरनल वर्किंग होत असताना आपलं वर्क किती इफिशियंट आहे हे डिसाईड करण्यासाठी इन मॅनेजमेंट म्हणजे डिझाईन डिपार्टमेंटने इन्स्पेक्शन डिपार्टमेंटचं ऑडिट करणं, प्रोडक्शनने क्वालिटी डिपार्टमेंटचं ऑडिट करणं, क्वालिटीने प्रोडक्शन डिपार्टमेंटचं ऑडिट करणं, असं इंटरनल एक्सचेंज करून कंपन्यांच्या डिपार्टमेंटचं ऑडिट करणं आणि एक डाटाबेस तयार करणं फॉर द पर्पज ऑफ फ्युचर, किंवा प्रत्येक इयरनंतर जे काही ऑडिट होतं ते ऑडिट एझी जाण्यासाठी आपलं डॉक्युमेंटेशन कंप्लीट आहे की नाही हे बघण्यासाठी इंटरनली एकमेकाचं ऑडिट करणं म्हणजे फर्स्ट पार्टी ऑडिट. फर्स्ट पार्टी ऑडिटला इन शॉर्टमध्ये आपण असं म्हणू शकतो की दॅट इज द इंटरनल ऑडिट. त्यानंतर आहे सेकंड पार्टी ऑडिट. सेकंड पार्टी ऑडिट हे कस्टमर अँड कंपनीमध्ये होत असतं. सपोज आपण जर कोणाचे व्हेंडर असाल, आपण जर कोणाचे सप्लायर्स असाल, तर सप्लायर्स जो काय आपल्याकडून कस्टमर माल सप्लाय करून घेतो आहे, तर तो आपल्याकडे येऊन आपल्या कंपनीचं ऑडिट करेल. आपण किती क्वालिटी, किती इफिशियंटली वर्क करत आहोत, आपले मशिनरी कोणत्या आहेत, आपण कोणतं मटेरियल इनवर्ट करतो, कोणतं मटेरियल आउटवर्ट करतो, हे जे काही ऑडिट सप्लायर आणि कंपनीमध्ये चालतं त्याला बिझनेस ऑडिट म्हटलं जातं. त्यांचं जे काय आहे, सप्लायर्स आणि कंपनी किंवा सप्लायर्स ऑफ इंडस्ट्री यामध्ये दोघांचं रिलेशन जेव्हा प्रोड्यूस होतं ते कोणतं बिझनेस रिलेशन असतं. त्यामुळे सेकंड पार्टी ऑडिटला बिझनेस रिलेशन ऑडिट पण म्हटलं जातं. आणि लास्ट आहे थर्ड पार्टी ऑडिट. थर्ड पार्टी ऑडिट हे कशाच्या थर्ड पार्टी ऑडिट जे काही आहे ते सर्टिफिकेशनच्या पर्पजसाठी केलं जातं. म्हणजे जे काय ॲक्रिडेशन्स असतं, जे काय आपण ISOमध्ये बघितलं. ISO काय आहे की जे काही ऑर्गनायझेशन आहे त्या ऑर्गनायझेशननं क्वालिटीसाठी सर्टिफाय केलं आहे. मग ते कशावरनं केलं आहे की त्याने कंपनीचा पूर्ण जो काही डाटाबेस आहे, कंपनीची प्रोसेस, कंपनीचा सिक्वेन्स, कंपनीचं जे काही इन्व्हेंटल आहे त्या सगळ्यांना असेस करून, त्या सगळ्यांचा स्टडी करून त्याला जे काही टॅग दिला आहे त्याला ISO म्हटलं जातं. तर हे थर्ड पार्टी जे काय ऑडिट आहे ते याच गोष्टीसाठी केलं जातं. फॉर द सर्टिफिकेशन पर्पजसाठी केल्या जाणाऱ्या ऑडिटला थर्ड पार्टी ऑडिट म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल ISO 9000 याच्यासाठी ऑडिट करतं, OSAS ऑडिट करतं, BSU ऑडिट करतं. तर हे कशासाठी असतं? एका सर्टिफिकेशनसाठी. आपला जो काही मार्केटमधली डिमांड आहे ती मार्केटमधली डिमांड फुलफिल आहे की नाही. मार्केटमध्ये तुम्ही जर सप्लाय करत असाल प्रोडक्ट, तर तो प्रोडक्ट सप्लाय करत असताना तुमचं डॉक्युमेंटेशन कसं आहे, तुमची प्रोसेस कशी आहे, तुमचं वर्किंग कसं आहे, या सगळ्या गोष्टींचं जेव्हा एक डाटाबेसमध्ये क्लॅरिफिकेशन केलं जातं, ऑब्जेक्टिव्हला इव्हॅल्युएट करून एव्हिडन्स क्रिएट केले जातात, त्यालाच काय म्हटलं जातं? थर्ड पार्टी ऑडिट म्हटलं जातं.
आय होप सगळ्यांना कळलं असेल की फर्स्ट पार्टी ऑडिट, सेकंड पार्टी ऑडिट अँड थर्ड पार्टी ऑडिट म्हणजे काय. बट मी परत एकदा इन शॉर्टमध्ये सांगते की आपण भरपूर सारे ऑडिटचे टाईप्स आहेत, बट आपण आज ॲक्च्युअलमध्ये शिकलो आहोत की ऑडिट म्हणजे काय. ऑडिट हे सिस्टमॅटिकली इंडिपेंडंट डॉक्युमेंटेशनचं इव्हॅल्युएशन करण्याची प्रोसेस आहे आणि डाटा मेंटेन करण्याची प्रोसेस आहे. आणि ही आपण आज बघितली आहे सिस्टीम रिलेटेड ऑडिट. आणि सिस्टीम रिलेटेड ऑडिट बघत असताना त्यामध्ये 3 टाईप्स येतात, फर्स्ट पार्टी ऑडिट, सेकंड पार्टी ऑडिट अँड थर्ड पार्टी ऑडिट. फर्स्ट पार्टी हे इंटरनल ऑडिट असतात, म्हणजे इंटरनल मॉनिटरिंग करतात कंपन्यांमध्ये, डिपार्टमेंटमध्ये एक्सचेंज करून इंटरनल ऑडिट करतात. सेकंड पार्टी कस्टमर अँड इंडस्ट्री या दोघांमधलं सप्लायर्स अँड प्रोव्हायडर्स हे दोघं एकमेकांचं ऑडिट करतात. म्हणजे जो प्रोव्हायडर आहे सप्लायर त्याच्या कंपनीमध्ये येऊन त्याचा प्रत्येक गोष्टीचं इव्हॅल्युएशन करतं आणि एव्हिडन्स कलेक्ट करतं. त्याला म्हटलं जातं सेकंड पार्टी ऑडिट, म्हणजेच बिझनेस रिलेशन ऑडिट. अँड थर्ड पार्टी ऑडिट जे काय आहे, म्हणजे जे काय स्टँडर्डनेस इंटरनॅशनल जे काही ऑर्गनायझेशन्स आहेत ते आपल्या कंपनीमध्ये येऊन आपलं जो काही डाटा आहे, जो काही आपली सिक्वेन्स आहे त्याला सर्टिफाय करतं. आपल्याला आपलं ऑडिट केल्यानंतर आपला डाटा जर आयदर ओके असेल की ओके नसेल तर आपल्याला ते सजेशन देतात की आपण काय इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे. आणि ओके असेल तर आपल्याला ते सर्टिफाय करतात की आपण या सिस्टीमसाठी सॅटिस्फाईड आहोत. हे झालं आपल्या सिस्टीम ऑडिटबद्दलचं. असं ऑडिट्सचे जे नंबर ऑफ टाईप्स आहे ते आपण नेक्स्ट याच्यामध्ये डिस्कस करू. पण ऑडिट जेव्हा आपण करत असतो तर त्याचा कुठली पण गोष्ट करत असेल तर त्याचा काहीतरी ऑब्जेक्टिव्ह असतो. तसंच ऑडिटचा ऑब्जेक्टिव्ह आहे. ऑडिटचा ऑब्जेक्टिव्ह हे आपण इझिली एक्झामाइन करू शकतो. फर्स्ट तर ऑडिट केल्याने आपलं काय होतं, इफिशियन्सी अँड इफेक्टिव्हनेस ऑफ क्वालिटी मॅनेजमेंटचा तो काय होतो, इम्प्रूव्ह होतो. त्यानंतर आपली जी काही सिस्टीम आहे त्या सिस्टीममध्ये आपलं वर्किंग कसं आहे, वर्किंग होत असताना आपलं डॉक्युमेंटेशन कसं आहे, आपल्या प्रोसेस कशा चालतात याचे व्हेरिफिकेशन्स होतं. त्यानंतर आपला जो काही ऑब्जेक्टिव्ह आहे कंपनीची ग्रोथ करण्यासाठीचा ऑब्जेक्टिव्ह, तो ऑब्जेक्टिव्ह इझिली अचीव होतो. त्यानंतर आपले जे काही रिक्वायरमेंट्स आहेत, आपल्याला जे काही रिक्वायरमेंट अवेलेबल आहे आपलं वर्किंग इफिशियंट करण्यासाठी, तर त्या रिक्वायरमेंट्स आपण इझिली आपण आयडेंटिफाय करू शकतो. तर अँड हे सगळं जर झालं तर आपल्याकडनं प्रोड्यूस होणारं मटेरियल किंवा आपल्या चालणारं आपल्या कंपनीमध्ये असणारं एन्व्हायरमेंट कसं असू शकतं, हेल्दी असू शकतं. लास्ट मी जे काही स्क्रीनवर दाखवलं आहे, इट हेल्प्स टू इन्क्रीज कस्टमर कॉन्फिडन्स इन बिझनेस. ऑडिट काय करतं, जर आपल्याला टाईम टू टाईम खबर असेल की आपण किती इन्व्हेस्ट करत आहोत, आपलं वर्किंग कसं आहे, आपण प्रॉफिटमध्ये आहोत की नाही, हे जर आपल्याला कंटिन्युअसली कळत जर असेल तर त्याने आपला ऑटोमॅटिकली काय होतं आहे, कॉन्फिडन्स बिल्डअप होतो. फायनली रेग्युलरली क्वालिटी ऑडिट हेल्प टू प्रोटेक्ट द बिझनेस फ्रॉम इश्यू that could arise from the selling a poor quality product. म्हणजे आपण जे आपला बिझनेस काय प्रोटेक्ट करण्यासाठी ऑडिट हा खूप हेल्पफुल आहे. जर आपल्या प्रोसेसमध्ये आपल्या सिस्टीममध्ये जर काही ऑब्स्टॅगल असेल तर त्यामुळे जर आपला लॉस होत असेल तर ऑडिटने ते पटकन आयडेंटिफाय होतं आणि आपला बिझनेस आपण सक्सेसफुल करू शकतो. म्हणजेच आपली क्वालिटी आपण इम्प्रूव्ह करू शकतो. ऑल अबाउट आपण आत्तापर्यंत जे काही शिकत आहोत ते ऑल अबाउट काय आहे, क्वालिटी. कारण आपण क्वालिटीचे पार्ट्स बघतो आहोत. जसं की ISO सर्टिफाय करतं की आपला प्रोडक्ट्स हा स्टँडर्ड आहे. बट ऑडिट काय करतं की ॲक्च्युअल आपल्याकडे काय काम चालू आहे आणि आपल्याला काय इम्प्रूव्हमेंट करण्याची गरज आहे, कुठे आपल्याला आयडेंटिफिकेशन करण्यास हेल्प होते की कुठे आपल्याला आपली इफिशियन्सी, आपली सिस्टीम इम्प्रूव्ह करण्याची गरज आहे. अँड आपला जो काही ग्रोथ आहे, आपला कॉन्फिडन्स बिल्डअप करण्याचं काम अँड आपले प्रॉब्लेम्स आयडेंटिफिकेशन करण्याचं काम हे फक्त आणि फक्त ऑडिट करतं. दिस इज ऑल अबाउट अवर ऑडिट. आय होप प्रत्येकाला ऑडिटबद्दलचं सर्व इन्फॉर्मेशन भेटली असेल. अँड मी एक सांगितलं की ऑडिट जसं क्वालिटीबद्दल ISO 9215 हा ॲक्ट आहे, तसा ऑडिटबद्दलचा जो काही मी तुम्हाला
ॲक्ट सांगितला आहे तो म्हणजे ISO 8402. दिस इज अ आयडेंटिफाय द ऑडिट.